या मृत्यू लोकाचा तपस्थलीचा भूमीचा मृत्यू लोकाचा निरोप घेतलाय अशा गंगा भगीरथी कैलासवासी बामाबाई सुदाम पाटील सुराळकर यांच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ सुराळकर परिवाराची समस्त बावकी गावकी आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रातील बरीच मंडळी आपण एकत्रित आलाय। ती कठाड्यावर बसलेली माणसं तिथंच बसा, काय अडचण नाही, पण पायातल्या चपला काढावा। कीर्तनात आहे आपण प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान अन्नदान ज्ञानदान गोदान भूदान जलदान दानादि कर्म समापन्न करतोय परिवार। श्री शिवाजी सुदाम पाटील सुराळकर मुलगा, श्री विष्णू नाना पाटील सुराळकर पुतणे, लताबाई सोपान पाटील मोरे मुलगी, सौ हिराबाई बाळासाहेब पाटील खोकले मुलगी, सौ शोभा रमेश पाटील येवले मुलगी, सौ मीना नवनाथ पाटील पवार मुलगी, चिरंजीव सागर भीमराज पाटील सुराळकर नातू। समस्त सुराळकर परिवार भामाईच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता शास्त्र संगतीनुसार मरणोत्तर विधीत 1 वर्षानंतर जी क्रिया केली जाते, जी सोहळा केला जातो, त्याला आपल्या भाषेत म्हणतात पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध। का करायचं, कोणी करायचं, केव्हा करायचं, केलं तर लाभ काय, हे काही शक्ती प्रदर्शन नाही। लॉन्स बुक केला, नातेवाईक बोलवले, गावकरी बोलवले, भावकी बोलवली, भव्य स्वरूपात अन्नदान केलं, पिंडदान ब्राह्मण देवतेने दिलेली भली बसक यादी ते बाजार करून आणला, तिथं पिंडदानार्जन केलं। इथं हरिकीर्तन करायचं, कीर्तनकार बोलवायची, गुणवान बोलवायची, टाळकरी बोलवायची, त्याला उपरणे आणा, नारळ आणा, पाकिट आणा, ते फुल करा, त्याला डिकानं चिटवा, त्यांच्या हातात द्या। या सगळ्या घटना का करायच्या, याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रपट्टिका आहे, शक्ती प्रदर्शन नाहीये। मग भामाईच्या प्रित्यर्थ काहीतरी हरिभक्ती घडावी, हरिकीर्तन घडावं, नामसंकीर्तन घडावं, त्याचं पुण्य फलित आईच्या चरणी सुपूर्त होऊन आर्यमा देवता भगवान परमात्मा आईची पिशाच चवणीतून मुक्तता करावी, त्याकरता आजचं गोड हरिकीर्तन आईचे चिरंजीव मुलगा श्री शिवाजीराव आमचे बाबासाहेब पाटील आणि आप्पासाहेब महाराज आमचे कोले साहेब, या मंडळीने माझ्याशी केलेला संपर्क, त्या अनुषंगाने तुमचं झालेलं दर्शन, आज सेवासाठी करताना गोड गळ्याचे धनी आमचे रवींद्र महाराज कापसे महाराज उपस्थित आहेत। त्यांच्या सहसाथीला आमची वाल्मिकजी महाराज कवडे आहेत, आणि ज्यांनी गोड सूत्रसंचलन आजच्या कार्यक्रमाचं केलं आहे। साऊंड कोणता पाहिजे, टाळकरी आपली तरुणी शक्ती महाराजांच्या पाठीमागं पाहिजे, अशी गोड सूत्रसंचलन करणारे आपल्या गावचं भूषण आमचे आप्पासाहेब महाराज कोले साहेब, त्यांच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो। विनेकरी महाराज आहेत, गावचं न्यात पारमार्थिक भजनी मंडळी आहे, त्यामध्ये तरुणाई अभिदादापर्यंत सगळ्या मंडळीचे कुटी ऋण, ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे, मृदंगाचं वैभव, मृदंग सम्राट आमचे दत्तात्रय महाराज साळवे महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो। छोटाली बट नाही पाटील, इको बेस ट्रबल गेन, त्यातलं ज्ञान पाहिजे आहे का नाही, नाहीतर भले बसक पाठीवर बट नाही, त्याला फिरवायचीच अक्कल नाही, ते बाबा पाहतो, ते बाबा का पाहतो, आहे की नाही, पण गोड काम आहे का नाही। साई धून साऊंड सिस्टम, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात। भक्तिमती माता आहेत, पुरुष आहे, हे तुमचं माझं अंतर खूप झालं, तरी सकाळी माझी इच्छा होती कीर्तन खाली घ्या बरं, कारण मला इथला चांगला अनुभव आहे। जरी या गावची नाही पण दुसऱ्या गावची आमची मंडळी काल होती, ती म्हणले बाबा सारा सत्यानाश झाला बरं का। म्हणलं काळजी ना करू, मी गेलो सत्यानाश होऊ देणार नाही, की चला ऐकू येतं ना तुम्हाला क्लिअर। आता महत्वाचं आपल्याला 1.5 तास चिंतन करायचं आहे। आई साहेब गेले आणि त्या आई साहेबाच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थाचा हरिकीर्तन आहे। देह साधूचा आहे, देह संन्यासाचा आहे, देह तपस्व्याचा आहे, योग्याचा आहे, जप्याचा आहे, देवाचा आहे, अथवा जीवाचा संसारिकाचा आहे, परंतु भरण पोषण करणारी पालन पोषण करणारी पवित्र स्रोत पालनीय तत्व म्हणजे आई आहे। काय असते आई? मृत्यू लोकात येण्याकरता एकच मार्ग आहे काका, किती? एक, जाताना अनंत मार्ग आहे, ज्याला जीवन यात्रा संपवायची तो कंटाळलाय, वैतागलाय, त्रस्त झालाय,
कदाचित विष पिऊन मेला, फास घेऊन मेला, ऍक्सिडेंटने मेला, विकाराने मेला, रोगाने ग्रासून मेला, आत्महत्या करून मेला, जाताना अनंत मार्ग स्वीकारता येईल. परंतु यायचाय ना मृत्यू लोकात, मनुष्य म्हणून यायचाय ना, स्त्री अथवा पुरुष येण्याकरता एकच मार्ग, तो मार्ग म्हणजे बोला ना आई. आई आई बरं, तिनं या मृत्यू लोकात येताना आपल्याला फक्त तेवढीच वाट दिली असं नाही. तिनं हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कोंड्याचा मांडा केला, रात्रीचा दिवस केला, नाना प्रकारचे प्रसंग ओलांडले. संगोपन करत असताना, भरण पोषण करत असताना कुठलीच कुचराई केली नाही. आमच्या पवित्र ताई साहेब आजच्या ह्या हरिकीर्तनात बसलेले आहे, त्यांच्या मांडीवर लेकरू लेकरू. ऐका बरं, आईला प्राणाही पलीकडे प्रिय तिचं मूल आहे. तिच्या प्रेमात निस्वार्थता आहे, निष्प्रोहपणा आहे, निर्लोभ, निर्हेतू, निरापेक्ष प्रेम करणारं पात्र म्हणजे आई आहे. काय असते आई? आज 1 वर्षानंतर या परिवारातील मुलींना विचारा, एका मुलाला विचारा, नातवांना विचारा, काय असते आजी? भिजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई, मला किती हो प्रेम देई, भिजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी, भिजला हो नंदादीप, कसा जाऊ मी मंदिरी. 1 वर्षानंतर शिवाजीरावांनी म्हणावं, या मुलींनी म्हणावं, आई सोडून गेली, सोडून या गेली आम्हाले करार, सोडून या गेली आम्हाले करार, आई 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 म्हणून मी पुन्हा बसुनी कोपऱ्यात, आई तुझी आठवण येते रात्रंदिवस, कोपऱ्यात आई तुझी आठवण आई ग कोपऱ्यात आई तुझी आठवण येते रात्रंदिवस, सोडून या गेली आम्हाला करार, सोडून या गेली आम्हाला करार, आई 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 म्हणून मी म्हणे दादा, माय मारावी
आणि कोण उरावी? बोला ना, कोण? मला ऐकायला कमी. त्याच्यात आज फेटा बदलून आला, सोडून बांधावा लागला. कोण उरावी? मावशी. परंतु आई ती आई बघा. गोड गायलं कापसे महाराजांनी. सोडून या गेली आम्हाले कराना आई 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 आज म्हणून मी कुणाला. आई ती आई. भावा भावात प्रेम आहे, बाप मुलात प्रेम आहे, बहीण भावात प्रेम आहे. परंतु त्या प्रेमात कुठेतरी स्वार्थ आहे. वैचारिक सलोखा टिकलेला आहे. देवाणघेवाणीची पातळी समान आहे, पारड समान आहे. पाठचा भाऊ आहे किंवा ज्येष्ठ भ्राता आहे, भावातलं प्रेम टिकलेलं आहे. विचाराचं तादात्म्य सुटलंय महाराज. कमी अधिकपणा झाला. भावा भावातलं प्रेम विकोपाला गेलं आणि जुन्या लोकांची म्हण उदाळायला आली. सख्खे भाऊ कसे झाले? वैरी झाले, वैरी. बहीण भावातलं प्रेम आहे. परंतु ज्या सासरात नांदते, दिनचर्या करत असताना माहेरच्या बापाच्या प्रॉपर्टीतून, स्थावर मालमत्तेतून, जमिनीतून समृद्धी गेलाय, त्या बहिणीनं दावेदार केलाय भाऊ. कशा करता? बस बहीण भावाच्या प्रेमाला छेद आहे. बापाची अपेक्षा आहे माझ्यापेक्षा चांगला काळ, कुळाचं नाव रोशन करणारा माझा मुलगा असावा, कुलाचार करणारा असावा, परमार्थिक असावा, निर्व्यसनी असावा, 2 रुपये कमावणारा असावा, सगळ्याशी मितभाषीपणाने असावा, काहीतरी उच्चांक करावा, प्रगती करावा. कोणाची अपेक्षा आहे? कोणाची? बापाची. पोरग याच्या विरोधाभासात जर वागलं ना साहेब, बाप मुलाचे खटके उडालीत. बाप मुलं बोलती नाही, परंतु आई काय असते पा. पोरग तिला जाणणार आहे, अपत्य तिचं तिला मानणार आहे किंवा न जाणणार, न मानणार, शिव्या देणार, लाथा घालणार, धर्मद्रोह, आपल्या भाषेत नालायक असं जरी असेल ना, करी लाभा विन प्रेते लाभा विना प्रेते करी लाभा विना करी लाभा. ऐसी कळवळ्यासी जाती करीला बाबीन प्रीती, करीला बाबीन प्रीती, करीला बाबीन प्रीती, प्रीती प्रीती करीला बाबीन प्रीती, करीला बाबीन प्रीती. किती कळवळा आहे सांगू का तिला? ऐका आजच्या हरी कीर्तनात. भामाईच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ ऐका. आई हा पात्र काय? जन्म देताना मरणासन्न अवस्थेच्या जिना कळा सोसल्यात ना, तिला जीवाबद्दल जितका कळवळा आहे आईला, तेवढा त्रैलोक्यात कोणालाच नाही बरं का. मरणाच्या दारात जाऊन आली, परंतु अंतिमचा श्वास रोखत असताना देखील देवाप्रती एकच प्रार्थना, भगवान मला न्यायचं तर ने, परंतु वंशाचा कुलदीपक, माझा अपत्य ते माझं लेकरू, माझा प्राण, माझं बाळ जगू दे. कोणाची अपेक्षा आहे? कोणाची? आईची. आईची. शब्द पहा कसा आहे, बाळांत. बाळ किंवा आईचा अंत, त्याला म्हणतात बाळांत. ऐका बरं,
ठेस लागली, काही कापलं, माणसाला अनंत वेदना होतात. परंतु पाटील हातभर पोट फाडून शिवलाय ते, परंतु एवढी वेदना विसरली कोणाला पाहिल्यानंतर? कोणाला कोणाला? महाराज म्हणतायत मातेची या चित्ती, 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 मातेची या विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल हरी विठ्ठल. अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती. आज बामाईच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ या सुराळकर परिवाराचे स्नेही गंगापूर तालुक्याचं भूषण आमचे कृष्णाजी बाबा ते देखील उपस्थित राहिले. बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात. ऐका मातेची या चित्ती, मातेची या चित्ती. पत्नी आपली बायको आहे, आपली अर्धांगिनी, आपली घरमालकीने आपले. पण बायकोचं प्रेम कुठपर्यंत माहिती आहे? तिचे लाडकोड पुरवतो तोपर्यंत. माणसं स्वार्थापोटी माणसाच्या जवळ आहे, परंतु निस्वार्थीपणा आईकडे. म्हातारी आई बसलेली माझ्या पुढं. ऐका जुनं पारंपरिक वस्त्र आहे, वागणुकीत भोळेपणा आहे. कदाचित दिसायला काळी अनपडे आली की ते अशिक्षित आहे, लिहिता वाचता येत नाही, अक्षर शत्रू आहे. आज आपण उच्च शिक्षित झाला, पदवीधर झाला, परदेशापर्यंत गेला, अधिकारी झालात, परंतु ती जशी आहे तशी बरी. कोण कोण बोला हो. लोक लय भामट्या आणि कीर्तन ऐकतात, भानगडच काय ते कळत नाही. एक तर मी पागल झालो, हे वर म्हणले आपल्याला जमत नाही, असं लेवल मध्ये काम लागत आहे का. पण ते साहेबाला काय म्हणावं आहे का नाही, काला येतच मेना म्हणते. एकटा माणूस काय काय करीन, पार कणकीपासून पाण्याच्या बाटलीपासून लाव पण हे बोल भाई, ते तिकडं हे इकडं, ते भानगडी लय उद्योग राहते महाराज. ही जुळवा जुळव सोपी नाही. आता ऐका आई जशी आई तशी बरी आहे. तिची लाज वाटते आज आपल्याला, परंतु एकदा ती गेली ना, तिच्यासारखा पालनीय तत्वाचा स्रोत पुन्हा भेटणार नाही. महाराज म्हणतात जैशी तैशी माय बरी, जैशी तैशी माय बरी, जैशी तैशी माय बरी. हा
तैसी माय बरी. वा कापशी बा, आता आम्हाला जे पाहिजे ते भेटायला लागलं. आता काय बेव नाही. आता घरी जाऊ 2 टाइम खळी. आता काही नाही, आता बेव नाही. माना येरी मानल्या त्या. बाबा रात्रंदिवस बोंबलत फिरतो आपण. आपलं सांगूया इथलं 1:30ला जा, 2ला जा, 2:30ला जा. ज्यांच्या करता 2 टाइम कीर्तन करतो, कदाचित जेवलो न जेवलो, चहावर गेलो, पाण्यावर गेलो, लोकांना जेवायला विचारलं नाही विचारलं, कटकटी झाल्या, वेळ झाला, भानगडी झाल्या, काय घेणं नाही. ज्यांच्या करता रात्र बोगस घालवली ती निवांत झोपलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी विचारतात, पाय बरं कोटच्या खिशात पाकिट असेल रात्रीचं, काढ त्याच्यातले 500 रुपये, जा पिंट्या तुला घेऊन. परंतु ती रात्रभर जागी आहे दादा. देव दुर्लभ देह मिळाला. शालेय शिक्षण काही न घेतलं, काहीला नाही मिळालं. पण आता काळ मोठा चांगला आहे. अनपड माणूस राहिला नाही, प्रत्येक जण पदवीधर आहे. परंतु ऐका, आयुष्य रूपी शाळेची खरं जर पाठ्यपुस्तकातला धडा कोण जर असेल तर आई बाप. कोण आहे? आई बाप. हे शासनाने निर्मित केलेल्या शाळेत जा अथवा नका जाऊ, परंतु आयुष्याच्या शाळेत खरं शिक्षण देणारा स्रोत म्हणजे आई आहे. ऐका बाबा, मी गाणे कविता कधी म्हणत नव्हतो, पण आता काळ तसा त्या रूप चालावं लागलं. मी परंपरेचाच माणूस आहे. मी वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांच्या तालमीतला माणूस आहे. पण ऐका, आता आयुष्याच्या शाळेतील पाठ्यपुस्तकातील धडा म्हणजे आई आहे. आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा. कुठे तिच्या कुशीत कधी राहिलं माहिती? बाल्य अवस्थेत होतं ना, लहान होतं ना, आपण लहान होतो ना, आपल्याला आपली आई दिसली नाही, आपली आई समोर नाही, कदाचित ती आपल्यापासून अंतरावर गेली, आपल्या दृष्टी आड झाली, आपण रडायचो, हातपाय खोडायचो, काहूर करायचो, चिडचिड करायचो. आपली म्हातारी आजी, आपल्याला सांभाळणारी आजी, ती आजी आपल्या आईला आवाज द्यायची, सुनबाई हातातलं काम राहू दे. आणि 1-2 मिनिटं कोणाला घे, तेव्हा आपल्याला प्रिय आहे ती. कोण? बोला ना. आनंदाचे पाणी वाहे नित्य माझ्या डोळा, आईच्या कुशीत माझी रोज भरे शाळा. आता ऐका, माय बाप आयुष्याच्या पुस्तकाचा धडा. दत्तात्रय आयुष्य रूपी पुस्तकाचा धडा जर कोण असेल तर आई बाप आहे. आई बाप संचित हे आपले वाटी पुण्याचा हा पाडा. संचितानुसार पुण्याईनुसार आपल्याला कर्म भोगायचे, परंतु ती कर्म सुखकर करण्याकरता माय बाप आयुष्याच्या पुस्तकाचा धडा. संचित हे आपले वाटी पुण्याचा हा पाडा. नको गंड दोरा नको कोणत्याच माळा. ऐका बरं, तिनं पाहिलं नाही पोरग माळकरी आहे का बिना माळकरी आहे, मंदिरात जात का नाही जात. गावातली येऊन सांगतात तिला, भावकीतली येऊन सांगतात, अक्का काल हाणलं आमच्या समोर स्टँडवर, खूप पिलेला होता. परंतु काय म्हणते माहिती का, तात्या लेख माझा तसा नाही, पण तो बिघडलाय. कशानं? कशानं? संगतीनं. संगतीनं. हा शब्द कुणाचा आहे? कुणाचा आहे? कुणाचा आहे? आईचा. आईचा. नको गंड दोरा नको कोणत्याच माळा. ऐका बरं, आपण लहान होतो, लहान परिस्थिती नाजूक होती, घराण्यात दारिद्र्य होतं, पण त्या दारिद्र्याच्या छटेत देखील आपल्या भरण पोषणात कुठलाही दुरावा कुचराई तिनं केली नाही. काय काय केलं ऐका. माया प्रेम देणारी मित्र आहे, परंतु मित्राचं प्रेम कुठपर्यंत आहे माहिती आहे? स्वार्थ एकमेकाचा साधतोय तोपर्यंत. खरंय का खोटंय?
भावाचं प्रेम आहे स्वार्थी प्रेम आहे, बहिणीचं प्रेम आहे स्वार्थी प्रेम आहे, बापाचं प्रेम आहे स्वार्थी प्रेम आहे, पण निस्वार्थता तिच्यात आहे. आणि तिच्यासारखी माया त्रैलोक्यात त्रिभुवनात कोणाला करता आली नाही. वेदाने प्रमाणभूत वाक्य वापरलं, मातृदेव. बस कळावी आई, आई काय असते. मला अभंगाची भूमिका मांडायची आहे, परंतु कोले साहेब आई हे पात्र काय असतं. आई विन माया विश्वात जगाच्या पाठीवर तिच्यासारखी माया करणारा स्रोत परत नाही. काय केलं तिनं ऐका आता. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा. आपण भर तारुण्यात आलो, गावातले सांगतात भाऊ आता तू अधिकारी झाला, पण ऐक तुझा इतिहास. तुझे आई बाप ऊस तोडीला जायचे. कुठं जायचे? ऊस तोडीला. त्या ऊसाच्या थळात तिनं 3 दांडगे ऊस उभे केले. फाटक्या लुगड्याच्या वस्त्रात त्याची झोळी बांधली. कोणाची? कोणाची? मालका माग मुळ्या बांधायची, ऊसाच्या बांड्या बांधायची, पण तिचं सर्वस्वी लक्ष कोणावर होतं? कोणावर? ऐका बरं. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा. घेई कुशीत ग तानुल्या या जीवा. गोड गावोनी अंगाई बाळा झोका देई. आई विन माया विश्वात नाही. दत्तात्रय बाबा आपल्याकडे वेगळा पॅटर्न राहतो. सुखा धावतील सगळे. सुखात सगळी जवळची बाबा कृष्णाजी महाराज सुखात जवळची. दूरचा देखील नातेवाईक म्हणतो ती आमची जवळची पाहुणी आहे. दुःखा लागी आई आई विन माया विश्वात नाही. ऐका बाबा, आईच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ आजच्या हरी कीर्तना. तुम्ही दररोज मंदिरात जातात की नाही मला माहिती नाही. तुम्ही गेलेच पाहिजे असा आग्रह मी धरणार नाही. कुठपर्यंत माहिती आहे? तुम्ही सोहळ्यात चालू नका, तुम्ही दिंडीत जाऊ नका, तुम्ही कदाचित एकादशी करता नाही करतात आम्हाला घेणं नाही त्या दिवशी. परंतु ऐका, घरात आईबाप जिवंत आहे ना तोपर्यंत उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकत असताना तिच्या चरणाला आपल्या डोक्याचा नका, मस्तकाचा नका स्पर्श करू, फक्त हाताचा स्पर्श करा. तिला सांगा आई मी चाललोय बरं. काम नका सांगू कुठं चालली, कीर्तनाला चालली का तमाशाला चालली सांगूच नका. फक्त जाताना म्हणा येतो आई. जाताना तोंड भरून आशीर्वाद देते ती. जाय बाळा आनंदाने जा ना, आनंदाने ये. आणि हाती घेतलेलं काम तुझं यशस्वी हो याच्याकरता देवाकडे यातना करणारं पात्र म्हणजे आई आहे. आपण गाडीवर नाव टाकलं आई तुझा आशीर्वाद, परंतु तिच्याशी कधी नीट बोललो नाही. बेईमानपणा सांगू यादी हातला काय आहे? शरीर संबंधाची अनंत नाती आहे, जन्मताच काही नाती आहे आणि भर तारुण्यात जोडलेली काही नाती आहे. जन्मता 2 तत्व आहे, देवापासून जीवापर्यंत पालनीय तत्व आणि संरक्षणीय तत्व आईबाप. भर तारुण्यात आलो 2ची 4 झाली. 4ची किती झाली? वेल कुठं गेला? म्हणजे आपलं काय झालं? माझ्याकडे पहा ना काय झालं. मग ते तारुण्यात काही नाते वाढले. घरात आपल्या हाताचं बोट धरून आपल्या उंबरठ्यातलं माप ओलांडून आपल्या घरी नांदायला आली ती आपली अर्धांगिनी आहे. मग आपलं प्रेम जास्तीत जास्त आईवर का पत्नीवर? बोला पटकून. तुम्हाला मसोबाची शपथ, कोणावर प्रेम जास्त आहे? कोणावर? कोणावर? आता ओवी ऐका महाराज, हे जाणकार हे गंगापूर तालुक्याचं भूषण आहे महात्मा. तरी घरी माता पितरा धड बोलायची नाही संसारा. येर विश्व भरे आदरा मूर्ख जैसा. आई बापा सोबत नीट बोलत,
बोलतच नाही, बोलला तर नीट बोलत. बाहेर जग जिंकलं उपयोगाचं आहे का? कीर्तनकाराची तारीख घेताना आधी कीर्तनकाराचा बायोडाटा पहा. याचे आईबाप याचे ते का भावा दे, कारण इथं रडू रडू आई माझी दे अक्कावून आला मग तरी कुठे म्हणे दाखते ते का म्हणून आपल्या मंडळीचं तिचं जमत नाही. आपल्याला दररोज बाहेर कीर्तन राहते. या कटकटी मिटवायपेक्षा मी भावाला सांगितलं दर महिन्याला 30,000 तुला देत जाईन, पण आई सांभाळ. आणि इकडं रात्रंदिवस पाकिट चालले. कशावर कशावर? आईवर. ऐका मला, ये र विश्व भरे आदरा मूर्ख जायचा. मूर्खपणा आहे मूर्खपणा. सगळं भेटेल. पंढरपूरला गेलेत का? किती लोक पंढरपूरला जाऊन आले या वर्षात? हात वर करा बरं, हात वर करा ना. एवढे गेलो बा. तुम्ही गेलते ना साहेब? बाकीचे काय ऊस तोडील गेलते का? तुम्हीच इमानदारीने सांगितलं मी गेलो होतो बा पंढरपूरला, या वर्षी गेलतो. ऐका, पंढरपुरात गेल्यानंतर जो जगाचा मालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक, जो भगवान परमात्मा नाही गडविला नाही बैसविला, बेटा वयाला. येण्याचं कारण प्रयोजन काय? तर आई बापाची सेवा. कोणाची? पुंडलिकाची. वा, पुंडलिकाच्या सेवा पाहून. ऐका बरं, गोकुळाहुनी झाला येता. आई बापाच्या सेवेचं फलित खूप मोठं आहे, खूप भयंकर आहे. त्यांच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती तपस्व्याच्या नाही, देवाच्याही नाही. ती ताकद आई बापाच्या सेवेत आहे. ऐका दादा, आहे तोपर्यंत सेवा करावी आणि गेल्यानंतर मरणोत्तर संस्कार करावेत, मरणोत्तर विधी करावेत. त्यांच्या उद्धाराकरता शास्त्राने सांगितलेले नियम पाळावेत. का? आहे तोपर्यंत सेवा केली. देवाकडे भेद आहे. देवाकडे देवाकडे आवड ना आवड आहे. देवाला आवडतात कोण? आवडतात माहितीये? भक्त आवडतात. देवाला कोण आवडतात? वा 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 वा, मज परवते निरोते. ऐका, हा महाराज गोबी देत आहे. प्राणाच्याही पलीकडे आवडणारी आहे. कोण? भक्त. माझी भक्त गाती जेथे किंवा भक्ता राखे पायापासी. देवाकडे भेद आहे. देवाला दुर्जन आवडत नाही, राक्षस आवडत नाही. पण किती कुळाला कलंक लावणारा असू द्या, किती नास्तिक असू द्या, किती नालायक असू द्या, किती धर्मद्रोहक असू द्या, किती कुळाची इज्जत, घराण्याची इज्जत धुळीला मिळवणारा असू द्या, परंतु असं नालायकही कार्ट तिला प्रिय आहे. कोणाला? कोणाला? आईला. एकच उदाहरण देतो. दुर्योधन, की ज्या दुर्योधनामुळं, वा आता यांनी तर खळं मांडलं बा, आहे का नाही? तुला उक्त दिली, तू जगमारी करते बा, इकडे लक्षच नाही, मरते तिकडे. ते लय दिवसातून भेटले. त्याच्यामुळं मी परिसरात कीर्तन नको म्हणतो. नाही, जाऊ द्या जाऊ द्या, आता काहीच नका म्हणू, आपण आखडतं घ्या. ऐका, दुर्योधन मरावा अपेक्षा देवाची आहे. का माहिती आहे? 99 भावाचं जीवन संकटात आणलं. हा, असं जाऊ द्या तिकडं. घराण्याची इज्जत धुळीला मिळवली, घराण्याची सूनभर सभेत विवस्त्र केली. दुर्योधन मारण्याकरता उपाययोजना देवाची आहे, परंतु नास्तिक दुर्योधन जगावा अपेक्षा कोणाची आहे? आईची आहे. तिला म्हणतात आई. मग प्रारब्धवशात आई हे छत्रपात्र शिवाजीरावांना जोपर्यंत उपभोगायला भेटलं, जोपर्यंत तिची माया अनुभवायला भेटली, प्रारब्धवश संपला. 1 वर्षापूर्वी नाता बाबांची कविता, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 म्हणू मी कुणाला. बस, प्रारब्धात जोपर्यंत आहे तोपर्यंत या विठ्ठल विठ्ठल. हॅलो.
विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल. या भामाईच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ कोल्हे परिवारातील कोल्हे साहेबांचे धाकटे बंधू आमचे दत्तू नाना त्यांचंही आगमन झालंय. त्यांचंही स्वागत या परिवाराच्या वतीनं. आता ऐका प्रारब्धवश कसं आहे पहा. प्रारब्धात लिहिलेलं आयुष्य भोगायचं आपल्याला. ते आयुष्य कदाचित आईबापाच्या अगोदर मुलाचं जाणं होऊ शकतं. बरं कोणाच्या अगोदर? आईबापाच्या. आईबाप हयात आहे आणि कोण गेलंय? माझ्याकडे पहा कोण गेलंय? मुलगा गेला. मुलगा नाथ बाबा ओव्या घालताय. पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे. हा देह जो आपल्याला मिळालाय ना, हा देह मानवी देह हा मिळण्याच्या अगोदर आपलं प्रारब्ध लिहिलंय. काय लिहिलंय? काय लिहिलंय? प्रारब्ध. तुम्ही पदवीधर व्हाल, तुम्ही उच्च शिक्षित व्हाल, हे भजन करणारी होतील, तुम्ही परमार्थ करणारे व्हाल, तुम्ही हरिभक्तीत परांगत होऊन जगभर महाराष्ट्रभर परमार्थाची ख्याती कीर्ती ती धर्मध्वज घेऊन फिराल. कशात लिहिलेलं? कशात लिहिलेलं आहे? प्रारब्ध पहिले रचा बाक्या रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुबीर. आधी काय लिहिलेलं आहे? काय लिहिलेलं आहे दादा? प्रारब्ध लिहिलंय. प्रारब्ध. मग जसं प्रारब्धात लिहिलंय तसं भोगायचंय का? जे जे लिहिले प्रारब्धे, जे जे लिहिले प्रारब्धे, जे लिहिले प्रारब्धे, जे लिहिले प्रारब्धे. ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी, ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी. कर्म रेखा टळे ना, कर्म रेखा टळे ना, नकळे पुढील होणार, 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 नकळे पुढील होणार. जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी, कर्म रेखा टळेना. माणसं म्हणतात ना ते आतापर्यंत चांगलं होतं बा, आमचा जोडीदार येतो, पण काय भानगड झाली काही नाही. जसं लग्न झालं तसं त्याच्यात बिघडाव झाला. चांगलं भाजनाला यायचं, एकादशीला दिंडीत यायचं आमच्यासोबत, पण आता ते माणसात राहिलं. म्हणजे काय झालं काही कळत नाही बा. ते आईबापातून वाहिलं राहायला लागलं. हा प्रारब्धवशी. काय काय? प्रारब्धात लिहिलेली घटना भोगायची. प्रारब्ध हर एक घटनेला आहे बाबा. लोखंडाचा तुकडा घेतला आणि लोहाराकडे नेला. जुना काळ आमची श्रीगुरु सांगायची. लोहाराला सांगितलं याच्या अर्ध्या लोखंडाचा चिमटा बनव आणि अर्ध्या लोखंडाचा चमचा बनव. काय काय बनवायला लावला? पकड, सांडशी, चिमटा आणि काय चमचा. पूर्वी तुमच्या काळात लोखंडाची काही भांडी होती. चुलीवर स्वयंपाक असायचा. ती पात्र उचल टाक करायला काय असायचा? काय? सांडशी, चिमटा असंच ना. ऐका, लोखंडाच्या अर्ध्या तुकड्याचा बनवलेला चिमटा आणि अर्ध्या तुकड्याचा बनवलेला चमचा. पण प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. जुन्या लोकांची म्हणे हाताची किती बोट सारखी नाही, किती 5 सारखी नाही. तसं प्रारब्ध आहे. महाराज म्हणतायत चिमटे और चमचे से लिखी बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. घरात चमचमीत पदार्थ बनवली, गोड पदार्थ बनवली,
परंतु त्या चिमट्याला त्याच्याशी घेणं नाही, तो कायम कशा ते निखाऱ्यात आहे, जाळात आहे. पण चमच्याची मजा आहे बा, चमचे मजाच करतात हाय का नाही? चमच्याची कशी मजा आहे, चमचा खिरीत तोच पण काळ्या भाजीत चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चमच्यानं काय ऐका मला, प्रारब्ध आहे प्रारब्ध. प्रेताला प्रारब्ध, सजीवाला प्रारब्ध, निर्जीवाला प्रारब्ध. खाणीतून निघालेला दगडे 5 फुटाची शिळा आहे, अर्ध्या भागी तुटली, अर्धी मूर्तिकाराने नेली. त्या शिळेवर काय घडवली, काय घडवली, मूर्ती घडवली. अर्धा उडलेला दगड आहे, त्याची गावकऱ्याने पायरी बसवली. खाणीतून एकाच टायमाला निघालेला दगड आहे, अर्ध्या दगडाची पायरी आणि अर्ध्या दगडाची मूर्ती आहे. जाणकार परमार्थिक मंदिरात गेला, पायरीवर काय सोडली, चप्पल. काय सोडली, चप्पल. आणि डोकं टेकून दर्शन घेतलं. कशाचं, कशाचं ऐका महाराज, एकाच खाणीतला दगड आहे, परंतु महाराज म्हणतात पूजा एकावरी पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी, प्रारब्धात किती काळ आयुष्य लिहिलंय सांगता येत नाही. आता मी इथं येऊन कीर्तन केलं, संध्याकाळच्या कीर्तनाला जाईल याची गॅरंटी नाही. माही नाही तुमची आहे का घरी जायची, ऐका नाही, ऐका महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. नातवांना आठवतंय काय, ह्या ताजीनं मला सांभाळलंय. मुलींना आठवतंय 1 वर्षापूर्वीची आठवण आहे. ती आई होती ना माहेरात, आल्यानंतर तोंडावरून हात फिरवायची, दृष्ट काढायची, भाकर तुकडा ओवाळायची, कडेला फेकायची. तसा उमऱ्याचा हात घेत नव्हती. कीर्ती रूपाने भामाई शिल्लक राहिली. कशी, हम रहे ना रहे दुनिया रहेगी, दास्ताए अपनी दुनिया कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. 12 वाजून 10 मिनिटं झाली. आता पहिलं सांगा मला पटकन अभंगाची भूमिका कळण्याकरता, रेल्वे आधी का रूळ, काय आधी बोला. हो, लय टाइम करायचा नाही आपल्याला. तुम्ही मनातले मनात म्हणत असतील, बोट वर करा बरं. कोणाला वाटतं कीर्तन बंद करावं लगेच, आता नाही करायचं आहे का. काय आधी हे जुने लोक सांगायचे, महाराज त्यावेळेस काय ट्रॅक्टर नव्हतं, डंपर नव्हतं, JCB नव्हतं, मग गाडवावर रेड्यावर माती वाहिली आम्ही, दगड फोडायला लाईटो आम्ही, रूळ फीट झाली. गोऱ्या साहेबानं झेंडा दाखवला ना आमच्या समोर काय धावली, काय धावली, रेल्वे धावली. रेल्वे. आता रेल्वे चालवणारा चालक, केंद्राचा कर्मचारी, त्याला पाहिजे तेवढा पगार आहे. त्याने विचार केला, कोरोनाचा कालावधी संपला, माणसं एकत्रित यायला तयार नाही, दौंडून निघलेली गाडी आहे. नगरपर्यंत आल्या, नगरपर्यंत आली आणि तिथं गाडी रिकामी झाली. TCला विचारलं काय 1-2 पॅसेंजर आहे, ते पण शिर्डीच्या निमित्तानं कोपरगावला उतरतील. मग कोपरगावून येवला जायचं, येवल्याहून मनमाड जायचं,
मनमाडून 30 ट्रेन पुन्हा नाशिक मार्गे मुंबई जाणार आहे. पण हेलपाटा किती आहे? रिकामी गाडी. केंद्राचं डिझेल नाशवीत, वीज नाशवीत कुठं न्यायची आधी? येवल्याहून कुठं न्यायची आहे? मनमाड. आणि मनमाडून कुठं न्यायची पुन्हा? लासलगाव मार्गे कुठं? नाशिक. त्यानं विचार केला बाबा दत्तात्रय बाबा थोडं केंद्राची बचत करू म्हणले. कोरोना काळात बंद होतं तरी आपल्याला पोचलो. आपण त्यांचं थोडं काहीतरी उतराईपणा दाखवू. मग रेल्वे चालकाने ठरवलं बाबा येवल्यापर्यंत गेलेली रेल्वे थोडी मधल्या मार्गे शॉर्टकट पाटोदा मार्गे कुठं नेऊ डायरेक्ट लासलगावला. किती प्रयत्न केल्यानंतर शॉर्टकट रेल्वे जाईल का? जाईल नाही जाणार. तसं किती प्रयत्न करा प्रारब्ध टाळण्याचा. प्रारब्ध जे लिहिलेलं आहे ना 2025 ला सोसायटीचा चेअरमन प्रारब्धात लिहिलेलं आहे पद भोगायला भेटणार. 2030 ला आमदार झालेला घोटाळ्यात सापडणार. पुढे लिहिलेलं आहे. हा बोकांडी येणार. प्रारब्ध आहे महाराज. जशी रेल्वे रुळाच्या आधीने तसा मिळालेला मानवी देह कशाच्या आधीने? देह तवा हे प्रारब्ध अधीन. देह तवा हे प्रारब्ध अधीन. देह तसा मिळालेला देह प्रारब्धाच्या आधीने. प्रारब्ध व संपला. आयुष्य संपलं 1 वर्षापूर्वी भामाई गेल्या. मग तसं आपल्या प्रारब्धात जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच भोगायचं. इथं महाराज म्हणतायत याचा मी काक्षीन वाहू भार. वा बाबा याचा मी काक्षीन वाहू भार. आता ऐक शिन घ्यायचं नाही. चिंता करायची नाही. चिंता आणि चिता काय काय? चिंता आणि चिता बदल काय माहितीये? एका अनुस्वाराचा. कशाचा? एका अनुस्वाराचा. बसलेले त्यांना चिंता आहे. बोलतोय त्याला चिंता आहे. भजन म्हणताय त्यांना चिंता आहे. आम्हाला चिंता आहे बा. आता आवरत आलं पहिलं चरण झालं बस झाले बुक्का कसं लाईतो हा बाबा. चिंताच आहे. पुन्हा हे झाल्यावर संध्याकाळचं कसं होतं? चिंताचे. तुम्हाला देखील चिंताचे आहे का नाही? तुम्हाला चिंताचे. प्रत्येकाला चिंता आहे. चिंता की सब आग लगी है जले सब संसार. जले सब संसार. सगळे जळाले. कशात जळाले?
चिंता करता 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 एक दिवस याची काय झाली? काय झाली? चिता झाली. काय झाली? चिता झाली. शिवाजीराव चितेत गेलो तरी चिंता संपली नाही, मरेपर्यंत चिंता मागे लागली. पण किती चिंता करा, चांगल्यातून वाईट झालं तरी चिंता आहे आणि वाईटातून चांगलं झालं तरी चिंता आहे. दोन भूमिका मांडतो. बाप कारभारी होता, बापाच्या हातात कारभार होता, घरानं बाप जपत होता, तोपर्यंत पाहुण्या रावळ्यात जाणं येणं होतं. भाऊबंदात कोणी तोंडवर करून आपल्याशी प्रतिउत्तर करीत नव्हतं. गावात आपला दबाबा होता. पण पोरं करती झाली, म्हाताऱ्याच्या हातातला कारभार पोराच्या हातात गेला आणि पोरांनी लाखाचे 12,000 केली. माझं वाक्य कळतं ना तुम्हाला? काय केलं? लाखाचे किती केले? जे पाहुणे जे नातेवाईक आपल्याला मानायचे, जिथं जाणं येणं होतं, तिथं पोरांनी सगळी वाट काय केली? बंद करून टाकली. भावकीत आपल्याला कोणी नीट विचारत? कोणामुळं झालं? 40 एकर होती, 4 एकरावर आणली. कोणा आणली? आहे का नाही? गुंठा 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 करता करता पोरानं सगळं घालवलं. तरी म्हातारं बसल्या बसल्या विचार करतो, कसं होतं? काय चिंता आहे. वाईटातून चांगलं झालं तरी चिंता आहे. कशी माहिती आहे? झोपडा होता, झोपडं लोकांची सालमाईने घातली, पोरं हाताखाली आली, करती झाली, पोरांनी सगळा काया पालट केला. बंगला बांधला, ट्रॅक्टर घेतला, गाडी घेतली, सायपन केलो, सगळं स्थावर केलो. म्हातारा भर दुपारी पोर्च मध्ये बसल्या बसल्या विचार करतो, काय दिवस होते, काय आले देवा, एवढीच अपेक्षा आहे. हा आनंद हिरवू नको. ऐका बरं, चिंता आहे चिंता. दिवसभर लोकांची कष्ट करणार आहे, दिवसभर थकलेला आहे, घरी आला सायंकाळी जेवण झालं, जेवण झाल्यानंतर आथरून टाकलं, झोपायला पाहिजे. झोप येते का? माणसाला कीर्तनात झोप येईल दिवसा, पण संध्याकाळी दिवसभर किती बारे द्याव दे त्यांना, त्याला झोप येत नाही का? खाट्यावरी पडता व्यापी चिंता तळमळ, कथा कीर्तने ऐकता निद्रे नाडीले तत्वता. खाट्यावरी पडता व्यापी चिंता तळमळ. बाबा टॉपिक बसवले आपण अशी वेगवेगळे, ऐका नाही त्यांना माहिती. आता ऐका, चिंता आहे चिंता. चिंता प्रत्येकाच्या पाठीमाग आहे. चिंतन, स्मरण आणि चिंता कसं आहे पा? भूत, भविष्य आणि वर्तमान. स्मरण आहे आपल्याला भूतकाळाचं. कशाचं स्मरण आहे? भूतकाळाला लावायचं स्मरण. चिंतन चाललंय वर्तमानाचं. 12:30 वाजत आले, हा आवरणार कधी, आम्ही जेवणार कधी, पाहुण्याला भेटणार कधी, घरी जाणार कधी, तुम्हाला दुसरा कोणी भेटला नाही का? चिंतन आहे. आणि चिंता कशाची आहे? बोला ना, कशाची आहे? भूतकाळाचं स्मरण आहे, वर्तमानाचं चिंतन आहे, आणि भविष्याची काय आपल्याला काय चिंता आहे? चिंता कशाची? भविष्याची. महाराज म्हणले चिंता करू नका. जसं दिलंय ना, जसं उपभोगायला मिळालंय ना, त्याच्यात किती बदलाव करा, बदलता येणार नाही. म्हणून काळ चिंतेत न घालवता कशात जावा? वा 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 म्हणा ना. सर माझा काळ तुझी यादी रे, सर माझा काळ तुझी यादी रे. हो सर माझा काळ तुझी यादी तुझी
काळ सारा चिंतने एकांत वाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या तसंच वाल्मिक बा सर्व माझा काळ तुझी या चिंतने काळ कशात घालावा चिंतनात त्याच्या नामस्मरणात चांगला काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ आता चित्रगुप्ताच्या डायरीला ही नोंद आहे भामाईच्या श्राद्धाला आम्ही कीर्तन ऐकलं महाराज कीर्तनात भजन चालू असताना टाळी वाजवली आम्ही कीर्तनात बडबड केली नाही कारण आम्हाला माहिती आहे कीर्तनात बडबड केल्यानंतर बेडूक होऊन येईन जन्मा ऐक नाही कीर्तन ध्यान देऊन ऐकलं काळ कशात जावा बोला ना कशात जावा बाबा चिंतनात राम राम म्हणता जावो माझा प्राण आपला काळ चालला टीव्ही पाहण्यात ऐका आई कुठं काय करती बोंबलली ती मिटली दुसरी चालू झाली ऐका नाही मालिका पाहून वाटलं झालं आता महत्वाचं ऐका पाण्यात केमिकल गेलो कारखानदारांनी सोडलं पुढं गंगेत जल प्रदूषण झालं हायवेच्या कडाला घर आहे कोले साहेब तुम्ही तिसऱ्या चरणाला सावधा आपला झटका काय सांगून नाही राहत असं मधीच पुढं ठेव ऐका वायू प्रदूषण झालं श्वास कसा घ्यावा अशी पंचायत मोटरसायकलवर चालला एवढा धुराड आहे कशाचं प्रदूषण झालं जल प्रदूषण मान्य आहे वायू प्रदूषण मान्य आहे ध्वनी प्रदूषण मान्य आहे लहान अली रेकर आहे भाऊला सांगितलं भाऊ पुढचा आवाज कमी राहू द्या नको पोराला परिणाम तसं आपल्याला डीजेचा आवाज किती सहन होतो पण कीर्तनात काही सहन नाही होत त्याने ते कुठून आणला होता का तो निस्ता वाढव आवाज मी वाढव म्हणतच नाही कोणता साऊंडवाला असो कमी कर ऐका नाही लोकांचं लय अवघड आहे ऐका परंतु आता सध्याला प्रदूषण जे चालू आहे ना संस्काराचं प्रदूषण झालं कशाचं झालं माणसं राहण्यात बदलली माणसं बोलण्यात बदलली माणसं चालण्यात बदलली ऐका बरं माणसं हरएक क्रियेत बदलली ती इंदुरीकर महाराज सांगत राहते दोतार घालायची दोतार गेलो त्याच्या जागेवर काय आला पायजामा गेला त्याच्या जागेवर काय आली हा त्याच्या पुढं वाटोळं झालं महाराज अक्षर शत्रू माणूस इंग्लिश बोलतो ज्याला सही करता येत नाही त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तुम्ही म्हणशील तुलाही बोंबलू राहिला तो इकडे नाही का करावं काय तारीख घेतली लोक आधी युट्यूब चेक करते त्याच्यामुळे 150 टाकून दिले आधी त्याच्यावर तू तिकडं पाय मग मला फोन कर आता ऐका बरं हे प्रदूषण आहे काय आईबाप न कळणे परमार्थ न कळणे धर्मपीठिका न कळणे धर्मसंस्कार न कळणे आपल्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे माझं काय पहिलं येणं नाही आमच्या कोले साहेबामुळे मी बरेच वेळेस आलो पण गावातली तरुणाई परमार्थाची टाळी वाजवा यांच्या करता वा आणि हे खरं भविष्य आहे महाराज परमार्थाची धुरा टिकून ठेवणं हे भविष्य आहे मानवी देह मिळाला या देहाचं इति कर्तव्य ज्याला कळालं नाहीतर जुन्या लोकांची म्हणे महाराज गेला ना तो आयुष्य सगळं कष्टात गेलं हो जन्माला आला ह्याला काय वाहून मिळाला काय वाहून तसं आपली गत होऊ नये आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओटातून ओकळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा बस मग विपत्ती काय हानी काय आणि लाभ काय जी मरणाला विसरली ती आपत्तीत गाठली जी मरणाला सामोरं ठेवून जगली त्यांचा उच्चांक झाला कसा आहे का दो मत को मत भूल जो चाहे कल्याण नारायण निज मोत को दुजो श्री भगवान काय काय विसरायचं नाही देवाला विसरू नका आणि आपल्याला एक दिवस जायचं हे कधीच विसरू नका मस आपण लग्न मोडली
मग एका दिंड्याच्या 2 दिंड्या केल्या, एका भजनाची 2 भजनं केली, एका पार्टीच्या 2 पार्ट्या केल्या. गावात गाव कधी राहू दिलं नाही, भावात भाऊ कधी राहू दिला नाही. सारं वाटोळ्याचं काम आपण केलं. पण एक दिवस जायचंय आणि तिथं गेल्यानंतर काय जाब देणार? तिथं तो यम आहे यम, तिथं त्याला करुणा नाही. हा महाराज, मृत्यूचं व्यवस्थापन काय जर असेल, करा हरी भक्ती बस, सोड बी नाही यमापासून या. म्हणून लाभ आहे लाभ. काय लाभ आहे? हा देह मिळाला. बरं, गाढवाच्या जन्माला गेलो नाही, कुत्र्याच्या जन्माला गेलो नाही. पण माणसाच्या जन्माला येऊन देखील कुत्र्यासारखी वागली. कोणासारखी वागली? कुत्र्यासारखी. नुसती वायवाय केली, घरात वायवाय, भावकीत वायवाय, नातेवाईकात वायवाय, गावात वायवाय, नुसती कुत्र्यावानी भुकाभुकी केली. काही नाही. ते मानवी देहातले कोणी? पुंस नाही पाय चारी, मनुष्य परी कुत्रे ते. लाभ आहे लाभ. कोणता? हा जन्म मिळाला, मनुष्य जन्म. याच्यापेक्षा वेगळा लाभ दुसरा नाही. म्हणून लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, अनेक दातारा येणे जन्मी. ऐका, नारळाला डोळे पाहता आलं नाही, कपाला कान ऐकता आलं नाही, कंगव्याला दाते खाता आलं नाही, टेबलाला पाय चालता आलं नाही. सगळं टकाटक दिलं, पण चालायचं कुठं? ऐकायचं काय? खायचं काय? पाहायचं काय? याचा वापर नीट केला. म्हणून म्हणावं लागलो, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. याच्यापेक्षा दुसरा लाभ नाही. मनुष्य देह मिळालाय. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. बस महाराज, आता शेवट एक शंका दूर करायची, थांबायचं. थांबायचं का चालू द्यायचं? बोला ना. काय बामट्या आणि पाहू राहिली चालू द्यायचं म्हणलो. तुम्ही म्हणशील तुला तारखी नसतील म्हणून इथं याना देऊ राहिला. मी रोज डबल कोयता मारून गाडी भरितो, तसं घेत नाही. असलं तर 2 टाइम नाही तर बाहेर पडत नाही, परवडत नाही मला. ऐका, चांगलं वागून वाईट, कदाचित वाईट वागून चांगलं, ही शंकाच्या भंगात दूर झाली. कशी? ऐका. काही लोक म्हणतात, महाराज जन्मभर परमार्थ केला, दिंडीत गेला, वारीला गेला, एकादशी केली, गावात भजन केलं, काकडा केला, हरिपाठ केला, पण शेवट मारायच्या वेळेस लय हाल झाले हो. वर्षभर एका जागेवर होतं, घरचे वैतागले, घरचे सुद्धा मागून पाहिना, किडे पडून मेलं. कोण कोण? दिंडी वारी करणार. गावात एखादं नालायक आहे, किती नास्तिक आहे सांगू का, त्यानं सगळा वाईट व्यवहार केला, पण त्याचा शेवट असा झाला, चालता चालता ट्रक आला आणि उडून गेला, जागेवर गेलं, कोणाच्या हाताला पडलं, धरणीवर लोळलं. मग केलेला परमार्थ उपयोगाचा काय? आता अंतिम चरण पाहायचंय. कोले साहेबाला भैरवी गाय लावायची, पण विठोबा रखमाई घेऊन जाऊ आपण, काळजी नका. ऐका, एकही गुरु से विद्या पडे ते, सुदामा ते छोटे श्री कृष्ण बडे ते. कोणाकडे? सांदीपनी ऋषींकडे विद्या अध्ययन करणारे कोण कोण कोण? भगवान कृष्ण आणि सुदामजी. पण प्रारब्ध पा कसं आहे. भगवान श्री कृष्ण गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. कोण?
कोण कोण भगवान कृष्ण द्वारकेचे कोण झाले राजे झाले आणि सुदामजी सुदाम ब्राह्मण दुःख दरिद्री पिढीला सुदाम ब्राह्मण दुःख दरिद्री पिढीला सुदाम ब्राह्मण दुःख दरिद्री पिढीला मुष्टी भर घेवलिया दात भेटला गे मुष्टी भर भोय घेवलिया दात भेटीला गेला हो शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला छोटोबाचा धर्म जागो दाता चरणी रक्षा लागो विठोबाचा धर्म जागो दाता चरणी रक्षा लागो विठोबाचा धर्म जागो दाता चरणी रक्षा लागो विठोबाचा धर्म जागो दाता चरणी रक्षा लागो रक्षा लागो एकही गुरु से विद्या पढ़े थे सुदामा ते छोटे श्री कृष्ण बडे थे पण प्रारब्ध पाकस भगवान कृष्ण काय झाले द्वारकेचे कृष्ण सिंहासनी बैसला आणि इकडे सुदामजी सुदामा ब्राह्मण दुखी दरिद्री पिढीला पत्नीला सांगायचं सुशिलेला एका गुरुकडे राहिलो एका ठिकाणी विद्या अध्ययन केलं सोबत खेळलो सोबत राहायचो त्यालाही माझ्याशिवाय करमलं नाही मलाही त्याच्याशिवाय करमलं नाही मग एवढी दोस्ती ना जा भेटायला दारिद्र्याची व्यथा सांगा कुठंतरी दूर करेल काय घेऊन निघाले सुदामजी पोह्याचं गाठोड द्वारात द्वारपालांनी अडवलं सांगितलं आतमध्ये जाऊन सांगा की दर पे सुदामा गरीबा गया है भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल पे गरीब आ गया है बात सुदामजी नाव ऐकलं पळत गेले सन्मान केला भजन भोजन झालं 12:30 वाजून गेले आणि चर्चा सुरू झाली भगवंत म्हणले काय दिलं वहिनीनं मला दाखव काय होतं पोह्याचं गाठोड्यातले पोहे खाता खाता भगवंताला आठवलं म्हणले साधीपणी ऋषींकडे विद्या अध्ययन करायचो त्यावेळेस गुरुमातेने एक दिवस लाकडं जमा करायला पाठवलं त्यावेळेस असंच गाठोडं दिलं होतं कशाचं हरभऱ्याचं ते हरभरे तूच खाल्ले मला दिले नाही त्यावेळेस का रे सुदामा असं म्हणले ऐका भगवान का दिले नाही सांदीपणी ऋषींकडे विद्या अध्ययन करत असताना गुरुकुलाच्या शेजारी एक ब्राह्मण राहत होता ब्राह्मण सांसारिक होता कर्मधर्म संयोगाने ब्राह्मण गतप्राण झाला घराण्याची जबाबदारी ब्राह्मणाच्या पत्नीवर आली विधवा ब्राह्मणाची पत्नी संगोपना करता कुटुंब भरण पोषणा करता भीक मागायची भिकेत कोणीतरी तिला हरभरे वाढले काही हरभरे शिजवले भिजवले लेकरा बाळाला खाऊ घातले उरलेल्या हरभऱ्याचं गाठोडं बांधलं महिला मंडळ पूर्वी घरात मडक्याची काय असायची मडक्याची उतरण त्या उतरंडीत ठेवले काय गाठोडं मध्यरात्री चोर आले ब्राह्मणाच्या घरी चोरट्यांनी मडक्याची उतरंड उचकली जुन्या काळात सोन्याच्या अलंकाराचे मणी आणि हरभरे बाहेरून दिसायला सारखीच दिसायची चोराला वाटलं ब्राह्मणाच्या बाईनं या विधवा बाईनं काहीतरी सोन्याचे अलंकार बांधून ठेवले गाठोडं घेतलं पळत सुटली घराच्या बाहेर पडणार ब्राह्मणाच्या बाईला जाग आली ब्राह्मणाच्या बाईनं विचार केला चोरी झाली आहे गुरुकुलाच्या पुढे चोर पळत असताना ब्राह्मणाच्या बाईनं आवाज दिला जाड्यागा लेकरा बाळाच्या तोंडातील घास हिसकावून नेता जो कोणी हरभऱ्याचं सेवन करेल जन्मभर दारिद्र्य भोगेल चोराच्या लक्षात आलो याच्यात सोनं नाही काय हरभरे गुरुकुलात फेकून दिलं गुरुमातेच्या झाडता झाडता हाती लागले काय जगटोड आणि थंडीचे दिवस होते आपल्या दोघांवर नियम आला जंगलात जाऊन सामग्री आणायचा भगवंता तू मी सामग्री आणायला निघालो तू गुरुमातेला विचारलं टाइम जर झाला भूक जर लागली तर करायचं काय म्हणले 12:30च्या पुढे गेले ना मग हरभऱ्याचं गठोडं ज्ञान काय खा चणे का हरभरे का
मग थंडीच्या दिवसात आपण लाकडं जमा करत असताना तुम्ही पुढं लाकडं जमा करायचे, मी मागं जमा करायचो. तुम्ही मला विचारायचं काय वास्तव, मी म्हणायचो थंडी खूप आहे, दातावर दात वाजता, दुसरं काही नाही. हरभरे मी एकट्यानं खाल्ले. देवा एक सुद्धा हरभरा तुला दिला नाही, का दिला नाही? हरभरे कशी होती, कशी होती? झोपले काय? शापाची होती. कशी होती? शापित हरभरे होती. हरभऱ्याच्या माग ब्राह्मणाच्या पत्नीचा शाप होता, जो कोणी हरभरे खाईल जन्मभर दारिद्र्य भोगेल. ऐका, दारिद्र्य भोगायची वेळ सुदामावर आली आणि जगाचा मालक द्वारकेचा राजा झाला. का? प्रारब्ध आहे. आपलंही प्रारब्ध नामस्मरणाने बदलता येईल. बामाईला हीच अखेरची श्रद्धांजली, आर्यमा देवतेला प्रार्थना. भगवान आईच्या अनुषंगाने केलेलं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानादी कर्म पवित्र मातेच्या चरणी सुपूर्त करून सुराळकर परिवाराने आईच्या उद्धारक तत्वाकरता केलेला दानार्जन सोहळा समर्पित करत असताना गावकीचं, भावकीचं, नाते संबंधिकाचं, मित्र परिवाराचं हे सामोपचाराचं भजन हात वर करा. वा 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 करा सगळी मंडळी हात उंच. संपलंय कीर्तन. विठोबा रखुमाये जगाच्या मालकाला पुनश्च एकदा प्रार्थना. गंगा भागीरथी बामाई सुदाम पाटील सुरळकर यांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ केलेलं पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, दानार्जन श्री शिवाजी सुदाम सुराळकर मुलगा, विष्णू नाना सुराळकर पुतणी, लताबाई सोपान मोरे मुलगी, हिराबाई बाळासाहेब खोकले मुलगी, शोभा रमेश येवले मुलगी, मीना नवनाथ पवार मुलगी, चिरंजीव सागर भीमराज सुराळकर नातू, समस्त सुराळकर परिवार, आप्तेष्ट, गावकी भावकी, नातेवाईक यांच्या सामोपचाराने झालेला दानार्जन सोहळा. आर्यमा देवतेला प्रार्थना. भामाईची पिशाच योनीतून मुक्तता कर आणि सुराळकर परिवारावर आशीर्वाद वर्षाव कर. मग ही सुख दुःखाने मिश्रित जीवन जगत असताना मी माझे ओकटे आहे देवा फाष्ट भैरवी म्हणा. तुका मने आले सोसीता संकट, तुका मने आले सोसीता संकट, आले सोसीता संकट. वा उठू नका सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, मी
सेवा साथी करताना महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचारी आमचे दत्तात्रय महाराज साळवे असतील, भजन सम्राट भजन भीष्म आमचे रवींद्र महाराज कापशे, वाल्मिकजी महाराज कवडे, आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत असताना कुठली भागवा भागवी नको, काटकसर नको, अत्यंत इत्यंभूत सूत्रसंचलन करणारे आमचे पारमार्थिक वाटचालीतील सन्मित्र आमचे आप्पासाहेब महाराज कोले साहेबांचाही कुटीरून गावचं ज्ञाती परमार्थिक भजनी मंडळ, गावकरी आयोजक नियोजक संयोजक आहे का नाही, आणि हा सुराळकर परिवार द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे संत अधिष्ठानाचं भजन करून थांबू. निवृत्ती नालदेव सपाल मुक्ताबाई देव तुकार, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, एकनाथ नामदेव तुकार, एकनाथ नामदेव.